नमस्कार, मी डावकर आदिती आणि तुम्ही पाहता ट्रूटेक्स न्यूज. बीड जिल्ह्यातील एका स्वाभिमानी गावाचा संघर्ष. संपूर्ण गाव आपल्या संस्कृतीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि तरुण पिढीच्या भविष्यासाठी एकवटलं आहे. गाव आहे तालुका जिल्हा बीड मधील वैतागवाडी. पण आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. या गावात चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात अर्जदार म्हणून संपूर्ण वैतागवाडी गावातील ग्रामस्थ आणि श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान आता एकत्र आले आहेत. सर्वांच्या सह्यानिशात थेट माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड आणि माननीय पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आणि संस्थेने प्रशासनाला एक सुरात स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे की संबंधित दोषीवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करून ही अवैध दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी. एवढी विनंती करूनही जर ही दारू विक्री थांबली नाही आणि भविष्यात गावात यामुळे कोणतीही गंभीर किंवा विचित्र घटना घडली तर त्याला पूर्णपणे पोलीस आणि जिल्हाधिकारी प्रशासन जबाबदार असेल. कारण जोपर्यंत वैतागवाडीतील अवैध दारूचा शेवटचा थेंब नष्ट होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आणि हा संघर्ष थांबणार नाही. अवैध दारू बंद झालीच पाहिजे. आज वैतागवाडीतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे गावात राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री. रघुनाथ रामचंद्र दिसले आणि मेघराज दिसले नावाच्या व्यक्तीकडून हा बेकायदेशीर धंदा गावात चालवला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण गावाची शांतता, सुव्यवस्था आणि आरोग्य धोक्यात आलं आहे. अवैध दारूच्या दुकानामुळे वैतागवाडीत आज रोजची भांडणं, वादविवाद आणि शिवीगाळ नित्यनेमाची झाली आहे. याचा सर्वात मोठा आणि मानसिक त्रास गावातील माता भगिनींना आणि महिलांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून चालताना महिलांना असुरक्षितता वाटत असून घराघरात अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे ज्या वयात हाताला काम आणि डोक्यात प्रगतीचे विचार असायला हवेत त्या वयात गावातील तरुण मुलं या भीषण व्यसनाच्या आहारी जात आहेत. अनेक कुटुंब या दारूमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहेत. अतिशय संतापजनक बाब म्हणजे जिथे संपूर्ण जिल्ह्याचं श्रद्धास्थान आहे त्या श्री क्षेत्र भुवनेश्वर महादेव मंदिर आणि स्थानिक शाळेपासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर कमानीच्या खाली हा दारूचा अवैध अड्डा चालवला जातो. या पवित्र देवस्थानाच्या परिसरात एक गोशाळा देखील आहे जिथे 120 गोमाताचे पालन पोषण केले जाते. या ठिकाणी दर्शनासाठी आणि पवित्र वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी रोज शेकडो भाविक आणि महिला, लहान मुलं येत असतात. पण या दारूच्या दुकानामुळे आणि तिथल्या गर्दीमुळे या पवित्र परिसराला गालबोट लागला असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अर्जदार संपूर्ण वैतागवाडी गावातील ग्रामस्थ व श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान. धन्यवाद.